नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे बरेचसे पालकांचे सातत्याने कॉल करताय आणि विचारताय, सर आमचं बजेट देखील चांगलं आहे, पण आमच्या पाल्याचा देखील जो स्कोर आहे तो खूप कमी आहे, तो अगदी क्वालिफाय नाही. तर मग आता त्याला 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये ऍडमिशन भेटू शकतो का नाही भेटू शकत, असे बरेचसे पालक व बरेचसे विद्यार्थी सातत्याने कॉल करताय आणि विचारताय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या प्रश्नांचं देखील आन्सर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करून द्यायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, नवीन नवीन काउन्सिलिंग अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पटकन काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समधून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बघा आता 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये बीएमएस बीएचएमएस ला जर ऍडमिशन घ्यायचंय तर यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार. विद्यार्थी मित्रांनो, जर 2021, 22, 23, 24 पर्यंत जर बघितलं आपण, तर सीईटी सेल काय करतो, दरवर्षी एक नोटीस पब्लिश करतो आणि त्यामध्ये तुमचं क्वालिफाईंग क्रायटेरिया ठिकाणी काय होतो, कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर बघा, कट ऑफ डेट जी बघा तुमची 20/12/2025 आहे, जी की डेट आज आहे तुमची. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी डेट आहे बघा, ही एक्सटेंड होऊ शकते. ही 30/12/2025 पर्यंत काय होणार, एक्सटेंड होणार. आता क्वालिफाईंग क्रायटेरिया का कमी होणार, बघा, जर महाराष्ट्रामध्ये जर देखील सीट नसेल, ओके, महाराष्ट्रामध्ये जर सीट नसेल तर मग क्वालिफाईंग क्रायटेरिया का कमी होणार. बघा, जे इतर राज्य आहे जसं की कर्नाटका, एमपी, यूपी या साईडचे जे कॉलेजेस आहे, यांना काय अजून खूप सीट्स वॅकंट आहे. म्हणजे जे विद्यार्थी अजून क्वालिफाय नसतील, ओके, तर त्यांना काय मिळते, त्या कॉलेजेसला त्या दुसऱ्या राज्यामध्ये एक संधी निर्माण होते. त्यासाठी देखील काय होतो, तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होतो. हा, मग महाराष्ट्रामध्ये अजून सीट नाही का, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून सीट्स आहे. बघा, आपला जो या ठिकाणी जो एक स्ट्रे वेकन्सीचा जो 8वा राऊंड होता, जो की या ठिकाणी तुमची त्याची जी सिलेक्शन लिस्ट होती, ती तुमची 18/12/2025 ला काय झाली, सीएटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती पब्लिश झालेली होती आणि त्याची जॉईनिंग जी ती आजपर्यंत आहे. बघा, आता जे कॅन्डिडेट त्यांना जे 18/12/2025 या लिस्टमध्ये यांचं नाव आलं, जे कॅन्डिडेट या ठिकाणी सीट सोडताय, तर त्यांच्यासाठी काय होणार, नेक्स्ट 9वा राऊंड होणार. विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी झाला आणि तो दरवर्षी होत असतो, आणि ह्याही वर्षी देखील तुमचा काय होणार, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार, तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करू शकता, प्लस चॉईस फिलिंग करू शकता आणि चांगल्यातलं चांगलं महाराष्ट्रामधलं काय घेऊ शकता, कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट करून घेऊ शकता. ते नव्हेच तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवतोय. बघा, सीएटी सेल दरवर्षी सीएटी सेल दरवर्षी काय करते, क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी करते. तुम्ही जर मागचा इतिहास बघितला 21, 22, 23, 24 पासून आणि 25 मध्ये सुद्धा तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार. तर ही नोटीस आहे बघा, लास्ट इयरची होती, जी की सीएटी सेलनं लास्ट इयरला ही जी नोटीस होती सीएटी सेल कडून 18/11/2024 ला या ठिकाणी काय झालेली होती, जाहीर झालेली होती. मित्रांनो, मागच्या वर्षी थोडं निकाली लवकर लागलेला होता, म्हणून ही जी काउन्सिलिंगची प्रक्रिया थोडी लवकर चालू झालेली होती. तर ह्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो, तुमचं बघा या ठिकाणी या प्रकारे काय असणार, नोटीस असणार, ज्यामध्ये लगेच तुमची जी नोटीस आहे आज उद्यामध्ये पोर्टलवरती येऊ शकते. आणि एक बघा, या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले होते. त्यानंतर बघा, तुमचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे होते. त्यानंतर बघा, तुमची पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट सुद्धा आलेली होती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे आहात यासाठी सुद्धा काय झालं होतं, सीईटी सेलवरती सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यानंतर बघा, तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता आणि त्यानंतर सिलेक्शन लिस्ट सुद्धा आलेली होती या ठिकाणी मित्रांनो. तर या ठिकाणी काय होणार, तुमचा पुन्हा एकदा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार. जर महाराष्ट्रामध्ये सीट नसेल तर तुम्ही दुसऱ्या राज्याचा सुद्धा विचार करू शकता. आणि जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक लाईन स्क्रोल होते बघा, त्याच्यावरती नंबर आहे बघा, त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे, आम्हाला पेड काउन्सिलिंग साठी जायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटची संधी आहे, शेवटचा राऊंड आहे. या राऊंड साठी तुमचं या वर्षी तुमचं क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार, म्हणजे होणारच. 1-2 दिवसात तुमची नोटीस येईल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आगामी नीट 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती सगळे नीटचे काय भेटतील, टेस्ट सिरीज भेटतील. तर त्यासाठी काय करून घ्यायचं, ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्यायचंय आणि टेस्टला या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचंय. टेस्ट कोणी डिझाईन केले, जे आमचे सर आहे बघा, डॉक्टर दिनेश पाटील सर, एमबीबीएस एमडीए, आणि त्यासोबतच एसएसके मेडिकल कॉलेज मध्ये काय असिस्टंट प्रोफेसर आहे बघा. आणि सरांनी 14 वर्षापासून सरांना टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. त्या सरांनी काय केलेलं आहे, त्यांच्या हाताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, टेस्ट या ठिकाणी काढलेला आहे. तर तुम्ही त्या टेस्ट सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.